काय ग वेदा, आजकाल फक्त चित्रच काढत असतेस का? अभ्यास करतेस की नाही? हो करते ना. पण मला ना सगळे चित्र काढायला सांगतात. तुलाही माझ्याकडून चित्र काढून घ्यायचं असेल ना तर मग एक सांगते, नाही तर प्रोफेशनल झाली फीज लागेल. अरे बापरे, किती फीस आहे हो तुमची? एक मोठं चॉकलेट. ते मात्र आजीकडनं मिळणार नाही. हा, किती चॉकलेट खातेस आजकाल? दात किडले म्हणजे? हा, नर्मदा आत्या तुम्हाला शोधत होत्या. त्यांचं काहीतरी काम असेल बहुतेक तुमच्याकडे. हो का? जाते मी, नको काळजी करूस. बघते नर्मदाचं काय काम आहे माझ्याकडे. बाय वेदा. बाय आजी. मीरा ही नक्कीच चित्र बघायला आली होती. हिने पाहिलं असेल का? मला वाटलं नव्हतं की तू येशील. तू म्हणाली होतीस ना की हे युद्ध तुमचं तुम्हाला लढायचंय. त्यामुळे जरा शंका वाटत होती की यावेळेस तुझी मदत मिळेल. पण तू आलीस आजी. मी तुझा हात धरून तुला चालवू शकत नाही मीरा, पण योग्य वेळी तुला मार्ग नक्कीच दाखवू शकते. आजी ते ती चिरतारुण्य देणारी देवी आहे. काय? निरती देवी बद्दल जाणून घ्यायचंय ना तुला? हो. पुढे काहीही विचारू नकोस, कारण यापुढचं सगळं तुला निरती देवीच सांगेल. पण मीरा, त्यासाठी तुला निरती देवीला प्रसन्न करावं लागेल. आजवरच्या तुझ्या या सगळ्या संघर्षातलं हे सगळ्यात मोठं आणि कठीण आव्हान असेल, आणि कदाचित तुला अशक्यही वाटेल. एका अणू एवढी शक्यता आहे की तू निरती देवीला प्रसन्न करू शकशील. प्रयत्नांती परमेश्वर. जोपर्यंत प्रयत्न सुरू असतात तोपर्यंत आशा जिवंत असते. अथर्व, काम करतोयस? हे जरा ऑफिसचं काम चालू आहे. तुला काही काम होतं का? नाही नाही, सहजच असंच विचारलं. वेदा काय अभ्यास करते का? वेदा, काय ग, काय करतेस? अभ्यास? वा, गुड गर्ल. मी असं ऐकलंय तू चित्रकलेत एकदम फेमस झाली आहेस. असं काही नाहीये. आजी, तुला कोणी सांगितलं? मला कळतात गोष्टी. तुझे चित्र दाखव ना मला. दाखवते ना. हा, दाखव. आजी, हे बघ, हे कसं आहे? दिसतंय ग. या, हे पण छान आहे. वेदा, छान काढतेस ना चित्र. माझ्यासाठी एखादं चित्र काढशील? कुठलं आजी? ते आपल्या घराबाहेर फाउंटन आहे ना, त्याचं चित्र काढशील? ते फाउंटन तुला नीट आठवतंय ना? हो, आठवतंय ना. ते तर मी रोजच बघते. आणि ते चित्र तर खूपच इझी आहे, काढेन मी. हा. आजी, पण पण काय?
मी आता प्रोफेशनल झाली आहे ना, तर फीस तर लागेल. अच्छा हो देईन की. काय आहे तुझी फीस? मँगो आईस्क्रीम. अय्या मँगो आईस्क्रीम चालेल. डील. डी. मी मँगो आईस्क्रीम देणार आणि तू चित्र काढणार. काढ काढ. मी मंजिरीचं ऐकून काही अडचणीत तर नाही ना येणार? बापरे. पण जाऊ दे, माया खरंच घरी परत आली ना तर माझाच फायदा होईल. आणि जर का काही वेगळं घडणार असेल तर तेही कळेल ना. नको नको, ही रिस्क घ्यायलाच हवी.